आंबेठाण पाईट या जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या स्वतःच्या भगिनी राजश्रीताई जैद ग्रामपंचायत सदस्या या आपल्या या गटातून महाविकास आघाडी शिवसेनेच्या माध्यमातून इच्छुक म्हणून या ठिकाणी उमेदवार आहेत। त्यांच्या बरोबरीनं आपल्या आंबेठाण गणामध्ये सौभाग्यवती निर्मलाताई गणेश मांडेकर आणि सौभाग्यवती रोहिणी सचिन पडवळ या त्याचबरोबर संतोषी चंद्रकांत सातपुते त्यांनी दुसऱ्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं, परंतु निवडणुकीत काही घडू शकतं। त्यामुळं या ठिकाणी आपल्या या तीनही महिला भगिनी आपल्यापर्यंत पोहोचून या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणेमध्ये निर्मलाताई मांडेकर आणि रोहिणीताई पडवळ या सक्रिय झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून पलीकडच्या पाईट गणामध्ये या ठिकाणी आपल्या सौभाग्यवती सारिकाताई अर्जुन गोगावले, सौभाग्यवती ॲडव्होकेट मायाताई अभय डांगळे आणि त्या ठिकाणी सुद्धा कावेरी राळे म्हणून आपल्याकडून त्या ठिकाणी इच्छुक म्हणून महिला उमेदवार त्या ठिकाणी आहेत। या दोनही पंचायत समिती गणामध्ये कुणाला तरी एका महिलेला त्या ठिकाणी महाविकास आघाडी शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मिळणार आहे। त्यामुळं आमच्या भगिनी राजश्रीताई संजय जैद आणि त्याचबरोबर या दोन गणातून ज्यांना उमेदवारी मिळेल त्या महिला भगिनींच्या माध्यमातून आपल्याकडे निवडणुकीसाठी ही मंडळी आपल्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी येत असताना मतदारांच्या माध्यमातून या भागामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केली की महिला भगिनींसाठी या ठिकाणी आपल्या उज्जैनची यात्रा रेल्वेच्या माध्यमातून महाकालेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। आपल्या भागातील सर्व महिलांसाठी देवदर्शन यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं आमदार साहेब पूर्वीच्या काळामध्ये ज्या इलेक्शन झाल्या त्या इलेक्शन मध्ये आमच्या भागातील महिला आणि जे मतदार आहेत त्यांचा फक्त मतापुरता वापर करून काही लोकांनी सत्ता उपभोगली, परंतु आमच्या महिला भगिनींना कधी देवदर्शनाला या ठिकाणी आमच्या भागातून नेले नाही। परंतु खऱ्या अर्थानं आज तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या भगिनी राजश्रीताई जैद असतील यांच्या माध्यमातून आमच्या भागातील महिलांना या ठिकाणी देवदर्शन यात्रा या ठिकाणी घडत आहे। त्याबद्दल मी आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या महिला भगिनींना मी नम्र विनंती करेन की ही यात्रा ही लांबची यात्रा आहे आणि ही यात्रामध्ये प्रवासामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची प्रत्येक महिलांनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। आणि ही काळजी घेत असताना काही लहान मुलं असतील किंवा वृद्ध महिला असतील या महिलांना या ठिकाणी सर्व महिलांनी सांभाळून घेऊन या ठिकाणी आपण देवदर्शन करायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर बाकीचे काय त्या ठिकाणचे देवदेव आहेत त्या ठिकाणी बस करून किंवा गाड्या करून आपल्याला ते करायचे आहेत। अशा पद्धतीने ही यात्रा पूर्ण होत असताना परतीच्या प्रवासामध्ये आपण प्रत्येकाने व्यवस्थित राहून या ठिकाणी प्रत्येकाची काळजी घ्यायची अशी आपल्याला विनंती करेन। आणि खऱ्या अर्थानं राजश्रीताई जैद आणि त्यांच्या समवेत त्या जिल्हा परिषदेला या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांच्या खाली पंचायत समितीला या ठिकाणी आपल्या गणेश मांडेकर यांच्या सौभाग्यवती निर्मलाताई मांडेकर या पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत। त्याचप्रमाणे बोरदरा गावातून पंचायत समितीसाठी रोहिणीताई पडवळ याही या ठिकाणी इच्छुक आहेत। पलीकडच्या पाईट गणामध्ये सारिकाताई गोगावले ह्या इच्छुक आहेत आणि त्या ठिकाणी त्या मायाताई डांगळे ह्या इच्छुक उमेदवार आहेत। निश्चितच पुढील काळामध्ये ज्या काही इलेक्शन डिक्लेअर होतील त्यावेळेस आपण जर आता देवदर्शनाला जातात तो देवदर्शनाचा मान आपल्याला राजश्रीताईच्या माध्यमातून या ठिकाणी महाकालेश्वरचा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे आणि आपण सर्व यात्रा पूर्ण करून आल्यानंतर काही काळानंतर ज्यावेळेस मतदान होईल तो मतदान रूपी आशीर्वाद आपण या सर्व उमेदवारांना द्यावा अशी आपल्याला दृष्टी संदीप कोळेकर वाकीतर्फे वाडा या गावची रहिवासी आहे। आज ताईंनी खूप सुंदर असं आयोजन करून आपल्याला उज्जैन महाकाली येथे दर्शन घडवण्यासाठी प्रवास चालू केलेला आहे। ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्याच प्रकारे आपणही त्यांना मतदानाच्या रूपात सहकार्य करूया आणि नक्कीच आमची सर्वांचा पाठिंबा तुमच्या मागे आहेच।
आणि देवाला आपण संकल्प करूया की मतदान फक्त ताईंनाच करूया. गावधामने उज्जैन यात्रेसाठी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींचे मी सर्वप्रथम आभार मानते आणि उज्जैन देवदर्शनासाठी ज्यांनी नियोजन केले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार राजश्रीताई जैद यांना जिंचे मी सर्वप्रथम आभार मानते. महिला भगिनींचा ज्यांच्या पाठीमागे हात त्यांचा विजय निश्चितच आहे. उज्जैन महाकालच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करीन, सर्वांनी राजश्रीताई जैद आणि सारिकाताई गोगावले यांना भरघोस मताने विजयी करावे ही ईश्वरच्या प्रार्थना. धन्यवाद. श्रीताई जैद यांच्यातर्फे उज्जैन दर्शन आम्हाला सर्व पायट पिंपरी गटातील महिला भगिनींना त्यांच्या सहकार्याने उज्जैन दर्शन 12 ज्योतिर्लिंगापैकी उज्जैन हे दर्शन त्यांनी आयोजित केलेले आहे. सर्व माझ्या आयरे गावातील ग्रामस्थांच्या वतीने किंवा ग्रामपंचायत किंवा वैयक्तिक माझ्या आहेरकर पाटील कुटुंबातर्फे त्यांना माझे सहकार्य राहील. धन्यवाद. रामकृष्ण. आपल्या पायट आंबेठाण गटाच्या अधिकृत उमेदवार राजश्रीताई जैद पाटील आणि निर्मलाताई मांडेकर आणि रोहिणीताई तर आमच्या गावची लेखच आहे. सर्वांना आम्ही सर्वांच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो, कारण तुम्ही पहिल्या टप्प्यात ही खूप चांगली अशी उज्जैनची ट्रिप काढलेली आहे. आता हा टप्पा सुद्धा चांगला पार पडेल आणि आमच्या गावच्या 150 जवळजवळ बायका आलेल्या आहेत. सर्वांच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. महाकाल उज्जैन या ठिकाणी चाललेलो आहे. त्यांचं हे नियोजन खूप छान पद्धतीने केलेलं आहे त्यांनी आणि आमच्या बोरदरा गावामधून 150 महिला कमीत कमी 150 महिला आलेल्या आहेत आणि सर्व उज्जैन ठिकाणी जाणाऱ्या महिलांना राजश्रीताई आणि रोहिणीताई यांच्यातर्फे शुभेच्छा देते. मी आंबेठाण गावची रहिवासी. आज राजश्रीताई जैद यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांना 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैन आणि अशा पवित्र ठिकाणी जाण्याचं योग लाभलाय. आज आमच्या गावच्या जवळजवळ 300 पेक्षा अधिक महिलांना जाण्याचा योग निर्मलाताई मांडेकर यांच्यामुळे लाभलाय. त्यांचे खूप खूप आभार. माझं भाग्य एवढं आहे की माझं पहिलं मतदान हे बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला म्हणजे मशालीला होणार आहे. तर आज आपण राजश्रीताई व निर्मलाताई यांना बहुमतांनी विजयी करून देऊया. ताई माई अक्का विचार करू पक्का मशालीवर मारू शिक्का.